हा आपल्याला चहा लागतो बा, कारण ऊन वारा पाऊस काय पण असू दे, आपल्याला चहाशिवाय आपली गाडी झालत नाही. मग काय आपल्याला दुपारी आपल्या मित्राचा फोन आला, कारण त्याचं जरा काम थांबलं होतं. मग दुपारचं परत चहा पिऊन निघावं म्हणलं, कारण परत चहा मिळाले अवघड, परत डोकं चालत नाही. मग काय आपल्याला बनावाड्याला जायचं होतं, आणि रस्ता एवढा बाहेर की बोलायचं कामच नाही. भाऊ वाटेल डोळं लावून बसला तर कवा येतून कवा येतं काम चालू होतं. मग काय बागत पेरू काढायचं चालू होतं, 10-12 गडी होतं, त्यामुळे काम थांबलं होतं. आणि समजा पेरू काढून झालं तेवढंच आमचा मळ्यातला आला बा सागर शेट आलं, डायरेक्ट लागलं झापायला. मग काय आलेली इल्डिंग मारायला चालू केलं, कारण हे शेगडा आपण 2-3 वर्ष केला होता. आता जरा जास्त वजन वाढल्यामुळे तुटला होता. मग काय त्याला इल्डिंग मारून टाकली बा, टोपीच असल्यामुळे मोठी मशीन आणली होती. आता सिंगल पेजला बारकी मशीन चालत नाही त्या. मग काय आडवं उभं चांगलं चढून बोकाडी इल्डिंग मारली बघा त्याच्या. आता इल्डिंग मारलं म्हणजे काम झालं, ऊन तर बसलं पडलं होतं, पण काय करणार, सावली पण नव्हती कुठं. मग काय बसलं काम ओके, मग ट्रॅक्टर जोडलं बघा, एकान झालं तयार. आता भाऊ झाला खुश, आता म्हणलं पटकन कामाला लागावं. आता आपण गावना घेतला ना, आता मशीन ठेवली त्यात, मग आता कुठं सगळा स्वतःच्या गाडीवर मशीन ठेवायची, आपली अपदा करून घ्यायची. मग काय भाऊनं 2 पेरू दिलं बघा. आता पेरूला काय माहीत नाही आपलं मार्केट कसं आहे, पण विषय एकदम ओके. मग कारण पेरूले बाहेर लागलं खायला. मग काय निघालो बघा, तेवढ्यात आपल्या गाडीचा घोटाळा का होणे, आपल्या मागं 7:30 लागलीच हो. मग काय गाडीचा घोटाळा झाल्यामुळे बघा वायर तुटली होती, आणि ते आता आपल्या पेट्रोल लिकेज होऊन पेट्रोल पागळून गेलं. आता उन्हातानं वस्तीवर तर कोण नव्हतं, वाटणमधल्या आल्यामुळे जरा इसका बसून तुटली होती. मग काय केलं बा ओके मध्ये, तर पेट्रोल पुढच्या मध्ये लाईक शेअर केला. बाय.